कुंभ राशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. कुंभ राशीचा हा शेवट सामान्य नाही. कुंभ राशीचे आयुष्य कधीही सरळ रेषेत चाललेलं नाही. जिथे इतर लोक थांबतात तिथे ते ते नशीब अजून लढत असते आणि सगळं ठीक होईल या आशेवर कुठे चालत राहणार. हेच कुंभ राशीचे कर्म बनलेलं असतं. पण प्रत्येक आत्म्याचा आणि एक ठराविक प्रवास असतो आणि त्या प्रवासाला काही अध्याय असे म्हणतात, जे संपल्याशिवाय पुढचा अध्याय सुरू होतच नाही. कारण आज आपण ज्या टप्प्यावर उभा आहोत तो कर्माचा तिसरा अध्याय संपण्याचा क्षण आहे. मित्रांनो, हा अध्याय वेदनाने भरलेला होता. नात्यांमध्ये भ्रम, वरचा राग, अपयशाची भावना आणि मनात दडलेली शांत वेदना. हा शेवट अचानक घडत नाही, तो हळूहळू आतून शांतपणे घडत असतो. म्हणूनच मित्रांनो, अनेक कुंभ राशीला अजूनही जाणवत नाही की ते बदलाचे उभे आहेत. हा लेख म्हणजे तुमची भविष्यवाणी नाही, तर एक आरसा आहे ज्यात तुम्हाला तुमचं आयुष्य दिसणार आहे. होय मित्रांनो, आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहायचं आहे. तुम्हाला हे शब्द ओळखीचे वाटत असतील तर समजून घ्या, तुमचा जुना अध्याय संपत आला आहे. नंबर 1 आहे ब्रह्माचा अंत आणि सत्याचा स्वीकार. ब्रह्माचा अंत, सत्याचा स्वीकार. डोळे उघडणारा काळ विश्वास असतो, विश्वासावर ठेवणारा असतो. एखाद्यावर विश्वास बसला की तो शेवटपर्यंत निभवायचा प्रयत्न करतो. पण कर्माच्या तिसऱ्या अध्यायात तुम्ही अनेक गोष्टी डोळे झाकून स्वीकारल्या आहात. पण तुम्हाला आता आतून माहिती होतं की काहीतरी चुका आहे. पण मन म्हणायचं की नको, सगळं ठीक होईल, आता हा काळ संपतच आहे. इतके स्पष्टपणे समोर येईल की त्याकडे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे. अशक्य होईल. काही शब्द, काही घटना किंवा एखादी अचानक घडलेली गुपित गोष्ट, हे सगळं भ्रमण फोडण्यासाठी घरेलू. हे सत्य सुरुवातीला दुखावेल, पण लक्षात ठेवा, सत्य वेदना देतो पण भ्रम आयुष्य उद्ध्वस्त करतो. हा टप्पा म्हणजे कुंभ राशीच्या आत्म्याला मुक्त करणारा असणार आहे. आता हा पहिला दरवाजा आहे. नंबर 2 आहे वेदनादायक नात्यांचा कायमचे शेवट धरून ठेवलं जातं, ते सुटणार. कुंभ राशीचे सगळ्यात मोठं कर्म म्हणजे नाती. जिथे इतर लोकही थांबत नाही तिथे कुंभ राशी शेवटपर्यंत थांबते. अपमान सहन करते, दुर्लक्ष सहन केलं, मिळत नाही, प्रेम दिलं तरी प्रेम मिळत नाही. कर्माचा तिसरा अध्याय असताना ब्रह्मदेव एक गोष्ट स्पष्ट करणार आहे. जे नातं तुमचं अस्तित्वात कमी करत होतं ते आता तुमच्या आयुष्यात राहू शकत नाही. हा शेवट कधी वादातून होईल व त्या अचानक दुरावा येईल, तर कधी समोरचा व्यक्ती स्वतःहून दूर जाईल. तुम्हाला वाटेल हे नातं वाचवायला होतं, पण काही नातीही वाचवण्यासाठी नसतात, तर मित्रांनो, ती सोडण्यासाठी आयुष्यात येत असतात. नंबर 3 आहे आत्म्याहून दृश्य रूपांचा अध्याय बंद होणार आहे. स्वतःला दोष देणं बंद करा. आणि तुम्हाला कुंभ राशीच्या मनातल्या मनात स्वतःला किती वेळा दोष दिला असेल याचं गणितच आहे. मी जास्त अपेक्षा केल्याने, जास्त समजवून घेतलं, मी चुकीचं आहे, मीच. या सगळ्या मानसिक त्रास कर्माच्या तिसऱ्या अध्यायाचं सगळ्यात कठीण भाग होता. आता एक वेगळं भान येईल. तुम्हाला जाणवेल हे काही लोकांचं तुमचं सांगून कोणाचा गैरफायदा घेतला आणि ते तुमचं अपयश होतं की त्याची मर्यादा होती. हा क्षण खूप शांत असतो पण आतून फार शक्तिशाली असतो. इथूनच कुंभ राशी स्वतःला माफ करायला शिकते आणि स्वतःला माफ करणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुढे जाणं. नंबर 4 आहे कर्मफळाचा हिशोब पूर्ण होणार. जे दिलं त्याचं उत्तर मिळणार. कुंभ राशीने अनेक वेळा काहीही अपेक्षा न ठेवता मदत केली, कोणासाठी उभा राहिलं, कोणासाठी स्वतःचे नुकसान केलं, पण या बदल्यात फारसं काही त्यांना मिळालंच नाही. तिसरा असणार आहे आता ही संपत्ती. कर्माचा हिशोब बंद होत आहे. आता तुम्हाला कृतीचं फळ मिळेलच, पण ते थेट स्वरूपात. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला होता ते स्वतः तुमच्या कर्माला सामोरे जातील आणि तुम्ही अचानक अशा आधार मिळेल जिथून तुम्ही अपेक्षाच
केली नव्हती. न्यायालयासारखं असतं हे मी ते इथंच संतुलन असतं. नंबर 5 आहे आर्थिक अस्थिरतेचा अंत. जाण्यासाठीचा संघर्ष संपणार. कुंभ राशीने आर्थिक बाबतीत मनापेक्षा जास्त संघर्ष केला. कधी संकटे आली तर टिकली नाही, कधी संधी आले पण ती वेळ चुकली, तर कधी मेहनत केली पण श्रेय त्याचं दुसऱ्यांनीच घेतलं. हा सगळा अनुभव कर्माच्या 3ऱ्या अध्यायाचा भाग होता. तुम्हाला पैशापेक्षा मूल्य समजण्यासाठी आता मात्र परिस्थिती बदलत आहे. पैसा अचानक मोठ्या प्रमाणात येईल असं नाही की जो येईल तो टिकणारच असेल. हळूहळू कर्ज कमी होईल, मनावरचा ताण कमी होईल, उद्या काय होईल याची भीती शांत होईल. हा आर्थिक बदल म्हणजे आयुष्य स्थिर होण्याची पहिली पायरी आहे. नंबर 6 आहे आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. स्वतःवर पुन्हा विश्वास बसणार. कर्मचाऱ्यात कुंभ राशीच्या आत्मविश्वास सोडून गेला आहे. एक मागून अपयश, नात्यांमध्ये निराशा आणि सतत मिळणारे नकार यामुळे मनात एक प्रश्न तयार झाला. मी खरंच काहीतरी करण्यास योग्य आहे का? हा प्रश्न आतून पोखरत होता. परिस्थिती उलटत होती. छोट्याशा प्रसंगांना अपेक्षित संधी किंवा कोणाकडून मिळालेले संदेश, प्रशंसा आणि ह्या सगळं तुमचा आत्मविश्वास गेला होता. पण पुन्हा उभा राहिला. कुंभ राशीच्या आयुष्यात जो काही विधानाचा काळ होता तो शिक्षण होतं, ते तयारीचा काळ होता. तर आता 3रा अध्याय संपतो. याचा अर्थ असा आहे की आयुष्यात अडचण येणार नाही, पण आता त्या अडचणी तुम्हाला सोडणार नाही, त्या तुम्हाला अडवतील. जे लोक दूर गेले ते तुम्हाला सोडून गेले नाही. ती नात्यांच्या भूमिकेपर्यंत तुमच्या आयुष्यात होते. जे नुकसान झालं ते फक्त बाह्य होतं, आत्मशक्ती मात्र निर्माण झाली. आता कुंभ राशीच्या वेदनेत अडकलेली आहे. अनुभवातून आलेली शांतता आणि जागरूकता पण त्या शांततेचे सामर्थ्य असेल जे आधी कधीच नव्हतं. जर तुम्ही इथपर्यंत वाचलं किंवा ऐकलं असेल तर हा योगायोग नाही, तर हे संकेत आहेत. तुमचा अंत झाल्यानंतर तुमचा खरा प्रारंभ तर सुरू होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.